नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इमेज अपडेटवाला या यूट्यूब चॅनलवरती. आज मराठा बांधवांसाठी खूप मोठा उत्साह आणि खूप मोठा सण म्हणता जाईल. कारण की त्यांचा जे आरक्षणाचा जो मुद्दा होता तो आज मार्गी लागलेला आहे आणि त्या संदर्भातला जी.आर.सुद्धा शासनाने इथं मंजूर करण्यात मंजूर करून दिलेला आहे. तर त्या संदर्भातच आज हा व्हिडिओ बनवत आहोत. तुम्हाला माहीतच असेल की सन्माननीय आपले मनोजदादा जरांगे हे उपोषणाला बसलेले होते आणि भरपूर जे मराठा बांधव आहेत ते आपले मुंबईला आरक्षणासाठी गेलेले होते. या संदर्भातच आज हा 5वा दिवस होता. पण सरकारने इथं हार मानत त्यांनी डायरेक्टली मनोजदादांच्या ज्या काही 8 शर्ती होत्या त्यापैकी 8च्या 8 शर्ती मान्य केलेल्या आहेत. पण त्यामध्ये 2 शर्ती ज्या आहेत थोड्या टायमाने मंजूर होणार आहेत. पण 6 शर्ती ज्या आहे आज ॲट अ टाईम मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भातच हा 3 जी.आर प्रस्तावित झालेले आहेत. एक म्हणजेच हैदराबाद मधील जो गॅजेटर आहेत तो. दुसरा म्हणजे साताऱ्यातील गॅजेटर आणि तिसरा म्हणजे जे मराठा बांधव उपोषण करण्यास या फिर आंदोलनास संबंधित मृत्यू पावलेले असतील त्यांना शासन मदत करणार आहेत व त्यांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्यास असा सुद्धा एक जी.आर निघालेला आहे. तर सर्वात मोठी ही बातमी आहे सध्याची, कारण की मराठा समाज हा भरपूर दिवसापासून आरक्षणाच्या या पाऊलवाटाकडे गेलेला होता. म्हणजे 4-5 वर्ष पासून हा लढा लढत होता. पण आज त्यांना कुठं जे आहे जीत मिळालेली आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक जो आहे सामाजिक सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यातील सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. प्रसिद्धसुद्धा आहे. मराठवाड्यातील इतिहासकालीन प्रसिद्धी असा सातवाहन राजांनी राज्य केलेले आहेत. पैठण प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती. त्यानंतर वाकटक, चालुक्य, यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले आहेत. देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राजांच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून आज सुद्धा त्यांचं दिमाखाने उभा आहे. तर अशा पद्धतीने हा जी.आर दिलेला आहे. अशा या अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक समृद्ध वारसा असणारा मराठवाडा दिनांक 17 सप्टेंबर 1947 साली भारतात विलीन झाला. या काळात या संतभूमी ओढा नागनाथ, घुनेश्वर, परळी वैजनाथ, महरगड, तुळजापूर, पैठण, आपेगाव, नरसी, नामदेव व तेर अशी समृद्ध तीर्थ क्षेत्रे पण इथे लाभलेली आहे, निर्माण झालेली आहे. जगभरात प्रसिद्ध असणारे आणि वैविध्यपूर्ण कल्पशिलाने नटलेले अजिंठा व वेरूळ येथीलच लेणी आहेत. तर थोडीशी मराठवाड्यातील या जी.आरमध्ये इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. आणि इथं खालीच तुम्ही बघू शकता की इथं खालीच दिलेलं आहे शासन निर्णय. आता या शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे, संदर्भित वाचा. क्रमांक 1, क्रमांक 3 अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन 2001चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहकार्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्याची गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे. यासाठी एक समितीसुद्धा गठीत करण्यात आलेली आहे. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी हे 3 या समितीचे सदस्य आहेत. मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बाटाईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्व संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तींचे गावातील, कुळातील, नातेसंबंधीतील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधीतील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम
प्रताधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. तर मित्रांनो, मराठा समाजासाठी हे सर्वात आनंदाची बातमी आहे. त्यांना आता हे आपल्या ग्रामपंचायतमध्येच आणि जे 3 अधिकारी इथं नेमून दिलेले सदस्य यांच्या थ्रू तुम्हाला हे मिळणार आहेत. म्हणजे जर तुमच्याकडं कोणतंही प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही यांना संपर्क करून हे सर्व प्रमाणपत्रे काढू शकता. तर अशा पद्धतीने हा GR दिलेला आहे. GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. हा सर्व GR तुम्ही काळजीपूर्वक वाचा. तसे तिन्ही GR प्रस्तुत झालेत आहेत, पण आपण एकच GRची माहिती ही सगळ्यात महत्त्वाची होती, कारण की याच्यामध्ये जे सर्वात जास्त मराठा बांधव आहेत ते ह्याच GRनुसार पात्र ठरणार आहेत आपल्या आरक्षणासाठी. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठा बांधवांपर्यंत पोहोचवा. अशीच नवीन नवीन माहिती आणि नवीन नवीन अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन पण प्रेस करून ठेवा. धन्यवाद. जय शिवराज, जय महाराष्ट्र.